आपलं जे मानसिक पातळी आहे, शारीरिक पातळीबरोबर मानसिक पातळी संतुलित करणं गरजेचं आहे. आणि मानसिक पातळी संतुलित करण्यासाठी बऱ्याचदा आपण कपल्सना सांगतो की तुम्ही कुठेतरी आउटिंगला जा. मी आतापर्यंत एक सक्सेसफुली मला यूज झालेली एक सगळ्यात महत्त्वाची टिप पण जाता जाता सांगतो की बऱ्याचदा स्ट्रेस फॅक्टर ज्यावेळेला मोठा असतो, उपचार ज्यावेळेला होतात आणि ज्यावेळेला त्यांना गर्भधारणा करायची असेल त्यावेळेला मी त्यांना सांगतो की तुम्ही लोणावळ्याला जा, तुम्ही गोव्याला जा, तुम्हाला जिथं पॉसिबल आहे जवळच्या इथं जिथं तुम्ही रिलॅक्स असाल तिथं जाऊन तुम्ही प्रयत्न करा. आणि त्या आश्चर्यकारकरित्या सांगतो की त्या रुग्णांना गर्भधारणा होते. तर असा फायदा होतो ज्या वेळेला आपण मानसिक पातळी सुद्धा संतुलित करतो. त्यामुळे शारीरिक पातळी संतुलित करणं, मानसिक पातळी संतुलित करणं, याच्यासाठी दिनचर्या आयुर्वेदात सांगितलेली आहे ती फॉलो करणे. दिनचर्याबरोबर अजून एक भाग असतो पर्टिक्युलरली स्त्रीने फॉलो करायचा, रजस्वला परिचर्या. रजस्वला म्हणजे काय, मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला तिने काही गोष्टी फॉलो करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये अतिशय व्यायाम न करणं आलं, ज्यामुळे धावण्यासारख्या, पळण्यासारख्या, उड्या मारण्यासारख्या गोष्टी न करणं आलं, शरीराला पूर्णपणे विश्रांती देणं आलं, मनाला विश्रांती देणं आलं, टॉयलेटला जाणं, लघवीला, संडासला जाण्याची जी वेळ असते तर ह्या वेळा पाळणं आलं, त्या न तटवता योग्य वेळेला जाणं आलं. तर या सगळ्या गोष्टींचं जर आपण पालन केलं तर एक व्यवस्थित रिसेट जे आपल्याला अपेक्षित आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या हार्मोनल सायकलमध्ये आणि मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, ते आपण चांगल्या पद्धतीने अचीव्ह करू शकतो.